नमस्कार खवय्यांनो, फार मनापासून तुम्हा सगळ्यांचं स्वागत झी मराठीवरच्या तुमच्या आमच्या सगळ्या विश्वाच्या लाडक्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे आम्ही सारे खवय्ये. आपल्या घरची चव. स्वीटनेस पार्टनर पावक जॅगरी, बँकिंग पार्टनर अंबरनाथ, जय हिंद कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, टेस्ट पार्टनर केपर फूड्स, हायजीन पार्टनर टायगर फिनाईल आणि स्पेशल पार्टनर विको. आता मला सांगा, घरची चव म्हणजे नेमकं काय? तर घरची चव म्हणजे काय ते मी सांगतो. कुठलं तरी पुस्तक बघून, त्याच्यामधली रेसिपी वाचून, चमच्याने प्रमाण ठरवून केलेले पदार्थ म्हणजे घरची चव नाही. अहो, ज्याच्यामध्ये थोडंसं चिमूटभर प्रेम असतं, ज्याच्यामध्ये छान पानभर माया असते, ज्याच्यामध्ये आपल्या माणसांचा जिव्हाळा असतो आणि कुणीतरी दिवसभर कष्ट करून येतंय, त्याला आपल्या हातचं खाऊ घालावं ही भावना असते, ती असते घरची चव. आणि अशा वेळेला ही घरची चव जेव्हा आपण चाखतो, तेव्हा फक्त पोट भरत नाही, तर जिव्हाळ्याने मन सुद्धा भरतं, हो की नाही? हे सगळं का सांगतोय? कारण आज आपल्या घरची चव घेऊन अजून एक ताई इथे येत आहेत. त्यांचंही मनापासून स्वागत करूया आणि आजच्या भागामध्ये त्यांच्या घरची चव चाखूया. फार मनापासून स्वागत करूया अलका मेमाणे यांचं. प्लीज वेलकम. नमस्कार. नमस्कार. खूप मनापासून स्वागत आहे. थँक्यू. अलकाताई, कशा आहात? मस्त मजेत. आज काय विशेष ठरवून आलात का सगळं मॅचिंग करायचं? हा सर, नेहमीच करते, म्हणजे असं काही नाही. आवड आहे तुम्हाला हो, नटायची? आवड. या आवड कार्यक्रमात आहे. काय यावंसं वाटलं ते सांगा. पदार्थ बनवण्याची आवड आहे, खाऊ घालण्याची आवड आहे, बर. त्यामुळे मग कोण कोण यावं असतं घरी वाटलं. तुमच्या? माझे मिस्टर आणि मी सध्या असं राहतो. हा. आणि 2 मुलं आहे, ते जर्मनीला असतात. जर्मनीला? दोघं नोकरी करतात जर्मनीला. किती मोठे आहेत मुलं? मोठेच आहे सर. लग्न झालंय. हो का? सुना आल्यात 2. मग सुनबाई जर्मनीच्या आहेत का नाही परदेशच्या नाही नाही आहेत? सर, जमशेदपूरची एक सुनबाई आहे अच्छा. आणि एक कल्याणची आहे. वा वा, फार छान. हम्म. साहेब काय करतात? ते MTNL मध्ये होते बरं. मॅनेजर, आणि रिटायर झाले आता. आणि तुम्ही पण असं. जॉब? बर. तुमचं माहेर कोणत्या गावचं? नाशिक जिल्ह्यात विंचूर गाव आहे. विंचूर मला माहिती आहे. हो, विंचूरकर सर. आमच्या परभणीमध्ये खूप आहेत. हो सर. हो, तिथले विंचूरकर बरोबर ना? विंचूरकर. हो. आणि मग तुमचे मिस्टर आणि कुठले? देवगाव, म्हणजे निफाड तालुक्यात आहे देवगाव. तिथले ते म्हणजे जवळच 15 जवळचे, मिनिटं. नाशिक निफाड. 15 मिनिटं लागतात लव्ह त्यांच्याकडे. मॅरेज का अरेंज नाही सर, अरेंज मॅरेज. एवढं लवकर लग्न सर कसं? एवढं म्हणजे त्यावेळेस एवढं लव्ह मॅरेजची म्हणजे हे नव्हती. मोठ्यांचं त्यावेळेस म्हणजे काय? मोठ्यांच्या जेमतेम याच्यावर होतं सर सगळं, बरोबर. वडिलांचं वगैरे. तुमच्या लग्नाला जेमतेम मला वाटतं एक 15 वर्ष झाले असतील. किती झाले? नाही सर, 39 वर्ष झाली. फारच छान. स्वयंपाक पाण्याची आवड आहे ना? हो सर. फारच छान. मनापासून तुमचं स्वागत आहे. खूप गप्पा मारूया हो. आणि पदार्थही बघूया. चालेल. या स्वयंपाकाला स्वागत आहे. तुम्ही जेव्हा सासरी आलात तेव्हा तुम्ही मिस्टरांना स्वतःहून सांगितलं की मला शिकायचंय? मला तरी तेवढी काही आवड नव्हती शिकण्याची, त्यांना जास्त आवड होती. घ्या. तुम्हाला शिकण्यात फार म्हणजे इंटरेस्ट नव्हता? खूप नाही सर, मला दुसऱ्या ह्याच्यात म्हणजे फॅशन डिझायनिंग किंवा दुसरं काही करायला मला आवडलं असं, म्हणजे शिक्षणाची खूप नाही. हम्म. कारण मी शिक्षणात एवढी हुशार अशी नव्हती, हम्म. त्यामुळे मला तेवढी आवड नव्हती. बर पण त्यांना खूप आवड. बर. मग त्यांनी मला म्हणजे ग्रॅज्युएशन झाल्यानंतर त्यांनी मला MA कर म्हटले. MA चा फॉर्म आणला, BEdचा आणला, DEdचा आणला. तुम्ही कोणता फॉर्म निवडलात? नाही सर, मग मी ग्रॅज्युएशन झाल्यानंतर मग मी त्यांना सांगितलं की मला फॅशन डिझायनिंगची आवड आहे, हम्म. तर मग मला त्याच्यात करू द्या. मग त्यांनी ते पण करू दिलं. मी गव्हर्नमेंटचा कोर्स केला छान. आणि मग मी ते पण केलं. मग छान. मग घरी. त्याचा नंतर काही उपयोग झाला की हो नाही? सर, मग मी करून द्यायची ना वर्क, असं साड्यांवर वर्क, ड्रेसवर, मस्त. तसं करायची मी. पण आता सध्या मी काही करत नाही. म्हणजे आता सध्या मी भजनाच्या क्लासला जाते आणि भजन म्हणजे तसं तसे फॅशन आणि वगैरे. भजन हे फार जवळजवळच क्षेत्र आहे, हो की नाही? खूपच छान. तुमची म्हणजे आवड आता कशा- एकदम म्हणजे अगदी खूपच सुरेख. मला अगदी आता सर ऐकून- आवड, आता भजनाची आवड पहिल्यापासून आहे. माझे वडील पण म्हणजे हबपच होते. ठीक आहे, त्यामुळे- भजनाकडे जाऊया. हम्म. तुर्तास भोजनाच्या मार्गे जाऊ. चालेल सर. भोजनामध्ये आज काय? आज कंद रोल करणार आहे सर मी. कंद रोल. कंद रोल. कंदमुळाचा वापर करून. कंदमुळांचा वापर करून वा. सगळ्या प्रकारचे कंदमुळं. अलकाजी, आपल्याला आता पदार्थ करायचा आहे आणि याचं नाव आहे कंद रोल. हो याच्यामध्ये कंदमुळ आहे हे तर आम्हाला कळलं. हो अजून काय काय आहे ते सांगा. हो. रताळी, हम्म. सुरण, आळूकंद, गाजर, बटाटा, पोह्यांचे पूड, कुरमुऱ्याची पूड, शेवयांचा चुरा, हिरवी मिरची, आलं लसूण, तीळ, कोथिंबीर, धणे पावडर, गरम मसाला, जिरे पावडर, लाल मिरची पावडर, हळद पावडर आणि मीठ.
तुम्हाला कोणी शिकवला हा पदार्थ? सर मी माझ्याच मनाने तुमच्या मनाने हो. केलात? तुम्ही लग्नाच्या आधी मी- स्वयंपाक करायचात का? एवढा नाही, कारण किती नाही जास्त नाही 19व्या वर्षी नाही. झालं ना नाही. माझ्या सासूबाईंनी घेतलं सांभाळून. सांभाळून घेतलं. चला कंद रोल करायसाठी लागणारं साहित्य पाहिले, कृती करूया. काय करूया? आता हे सगळे कंद हे आहे ना स्टीमर मध्ये टाकून वाफवून घ्यायचं. सगळे कंदमूळ आपल्याला वाफवून वाफवून घ्यायचे. बर ठीक आहे. मग आपल्याला स्टीमर लागणार आहे हो एखादी? हो. ठीक आहे चला. वाफवण्याआधी साल काही काढायची आहे का? नाही सर, वाफवल्यानंतर साल काढायची. बर मग ठेवूया का? एक एक ठेवा. बटाटा, आळूकंद, सुरण, सुरण, गाजर. बर आता हे जरा वाफवून होईपर्यंत तोंडाची हो. वाफ दौडूया. ओके. तोपर्यंत काय काम आहे? जर्मनीला गेलात की नाही मुलाकडे? हो सर, जाऊन आलं. कसं दोनदा वाटलं? जाऊन आलं. छान, वाटलं? एकदम मस्त जर्मनीला भारी वाटलं. बर्फ हो आहे. सर. बर कंदमूळ वाफवून होईपर्यंत काही आहे का करण्यासारखं? वाटप हिरवी मिरची, आलं लसूण पेस्ट त्याची वाटण करायचं. वाटण करायचं. बर मग या बाउल मध्ये एक एक पदार्थ हो, घ्या, या. आपण वाटणाला देऊ. हो, ही मिरची हम्म. आणि आलं लसूण. या वाटणाला छान हिरवा रंग येईल ना हो, हिरवा रंग येईल सर. मिरचीचा. हो. कोथिंबीर घालायची आहे का? अलका मॅडम आपण हे वाटण करून घेऊया. करून घेऊया. पण आमच्याकडे आचारी बुवांना विनंती करायला लागते, हो. तेव्हा ते येतात. हो. आचारी बुवा या. हे वाटण करून द्या. किती छान. तुमच्या विनंतीचा मान बघा. येस प्लीज वाटण आम्हाला करून द्या. हा थँक्यू. थँक्यू म्हणा. थँक्यू. येस. आपण जरा गप्पा मारूया हो. वाटण होईपर्यंत. हो सर, पण आचारी चटणी आपल्याकडे आलेली आहे. तयार आहे. आता याला किती वेळ लागतो? 20 ते 25 मिनिटं लागतील. आणि त्याच्यानंतर मग सालं काढायची. मसाल काढायची आणि एवढा मग वेळ वाट पाहण्यापेक्षा माझ्याकडे एक नामी उपाय आहे. चालेल. बघा सगळी चालेल, तयारी आम्ही पण करून तयारी ठेवतो. करून काय करायचं आता? आता हे स्मॅश करायची. बर मग एका तुम्हाला बाऊल बाउल मध्ये. लागेल ना? हो, एका बाउल मध्ये स्मॅश करून ते स्मॅश करायचं. सगळे कंदमुळ जे आपण वाफवून साल काढून घेतले ते कुस ते करून स्मॅश घ्यायचे. करून घ्यायची. बर हा पदार्थ तुम्ही शोधलात का तुम्हाला शिकवला? नाही सर, मी शोधला. बर मी स्वतःच्याच मनाने तयार केला. वा वा वा. मग भजनही तुमच्या मनानेच तयार करता? नाही, भजन शिकवायला टीचर आहे. अच्छा मला वाटलं रेसिपी तुमच्या मनाने, तसं भजन एखादं तुम्ही लिहिता की काय? तुम्ही एवढ्या सगळ्या गोष्टी मनाने करता, पण तुम्ही मिस्टरांना विसरला होता तसं आम्ही ऐकलंय. हो सर. सगळ्या खबर आहेत माझ्याकडे. काय झालं होतं नेमकं? ते सर माझं लग्न झालं त्याच्यानंतर 15 दिवस मी सासरी गेलीच नाही. म्हणजे काही कारणास्तव नाही जाणं झालं. गेली नाही, त्याच्यामुळे मग मी विसरून गेले सगळं. म्हणजे लग्न झालं नवऱ्यालाच हेच विसरून गेले. नाही सर, त्यांचा चेहराच विसरून गेली कसे दिसत होते. माझे दीर मला घ्यायला आले होते. मग स्टँडवर हे पण दिसले, म्हणजे हे पण आलेले होते. त्यांना दुसरीकडे जायचं होतं लग्नासाठी. मग ते आले होते आणि मी आणि माझी बहीण स्टँडवरच होतो. म्हणजे आम्ही निघालो होतो जायला. तर मग ते तिथे उभे होते. मग त्यांनी आम्हाला बघितलं, त्यांनी ओळखलं पण मी नाही ओळखलं. म्हटलं ते मी माझ्या बहिणीला म्हटलं की तो माणूस सारखा बघतोय, कोण आहे काय माहित नाही, म्हटलं सारखा बघतोय. मग ती म्हणे अगं मला तर ते दाजींसारखेच वाटतंय. म्हटलं नाही, कोणालाही कसं म्हणते, मला आता घ्यायला येणार आहे आणि ते कशाला इथे येतील ना. पूर्वी असं असायचं की म्हणजे नवरा नाही यायचं घ्यायला, म्हणजे त्यांचे भाऊ वगैरे असं दुसरं कोणी यायचं घ्यायला, असं होतं पूर्वी. मग ते एकदम असं बघितलं त्यांनी आणि जवळ यायला लागले. तर मी घाबरली, म्हटलं बापरे हे कोण आहे. आणि आत्ताच लग्न झालेलं दिसतंय, बूट वगैरे असे घातलेले. मग